तुम्हाला आता संन्यास घेतला मग संतती कशी काय झाली? संन्यास घेणं म्हणजे पूर्वीचं जीवन पूर्णपणे संपून जाणं. संन्यास घेणं म्हणजे पूर्वीच्या जीवनाचा मृत्यू होणं. विठ्ठलपंतांची जी जन्मपत्रिका होती त्या जन्मपत्रिकेमध्ये त्या जन्मामध्ये त्यांना पुत्र संतती होणार नव्हती. म्हणून संन्यास घेतला म्हणजे विठ्ठलपंतांचं जीवन तिथे पूर्ण झालं आणि नवीन जीवनाला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी महाराज पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये त्यांनी आले आणि मग गृहस्थाश्रमात आल्यानंतर नवीन जन्माला सुरुवात झाली आणि त्याच्यात संतती झाली असं आपण समजून घेतलं पाहिजे. जसं शंकराचार्यांच्या परंपरेमध्ये गिरी, पुरी, भारती, सरस्वती, वन, आरण्य, तीर्थ, सागर, पर्वत आणि आश्रम हे 10वं नाव आहे आश्रम. म्हणून आश्रम नावा जसे गिरी महाराज, पुरी महाराज, सरस्वती महाराज असे नावं असतात की नाही, तसं आश्रम आपल्या सर्वांना त्यांनी कीर्तनाकरिता आपण त्यांना बोलावतो श्री अमृत आश्रम स्वामी महाराज. परमपूजनीय, आदरणीय, प्रातस्मरणीय अमृत आश्रम स्वामी महाराज. त्यांचं नाव काय? अमृत. आणि पुढे त्यांनी नाव काय लावलं होतं? आश्रम, अमृत आश्रम स्वामी महाराज हे आश्रम नाव आहे. तसं नरसिंह आश्रम नावाचे त्यांनी श्रीगुरु विठ्ठलपंतांना त्यांनी भेटले. त्यांनी विठ्ठलपंतांचं नाव ठेवलं चैतन्य आणि त्यांना चैतन्य आश्रम असं नाव त्यांनी पुढे जाऊन प्राप्त झालं, चैतन्य आश्रम. आता अजून संततीची प्राप्ती झालेली नाही आणि संन्यास घेण्याची वृत्ती मात्र मनामध्ये त्यांनी बळावली. मग काय करू लागले? ते हळुवारपणे पत्नीला त्यांनी म्हणूच लागले की मला संन्यास घ्यावासा वाटतं. आता संन्यास घ्यावासा वाटतो, संन्यास घेण्याची इच्छा त्यांनी महाराज पत्नीच्या समोर व्यक्त केली. कोण्या पत्नीला असं वाटेल नवऱ्याने संन्यास व्हावं? अजून काहीच नाही, संसाराला सुरुवात नाही. आणि मग त्यांनी संन्यास घ्यायचा असा विचार सारखा मनामध्ये यायला लागला आणि तिच्यासमोर मांडायला लागले. तिला असं वाटलं आईवडील गेल्यामुळे कदाचित उद्विग्न झाले असतील म्हणून यांच्या वृत्तीमध्ये पालट व्हावा याच्याकरता यांना इथं न ठेवता अलंकापुराला घेऊन जावं. म्हणून तिनं हट्ट केला आणि विठ्ठलपंतांना अशा पद्धतीने अलंकापुरात आणलं. संन्यास देताना तिथं विचारणा केली जाते, तुमचा परिवार कुठं आहे, परिवारामध्ये कोण कोण आहेत, असं सगळं त्यांनी विचारलं जातं. जर पत्नी असेल घरी तर संन्यास तसा घेता येत नाही, आधी पत्नीची आज्ञा घ्यावी लागते. मग पत्नीची आज्ञा घेतल्यानंतर संन्यास दीक्षा प्राप्त होते. संन्यास दीक्षा प्राप्त झाल्यानंतर परत त्याच घरी जावं लागतं आणि जाऊन त्या दारामध्ये भिक्षा मागावी लागते. त्या पत्नीने त्याला भिक्षा वाढावी लागते आणि याला त्या पत्नीकडे पाहून तिला आई म्हणावं लागतं. तुमच्या लक्षात आलं मी काय सांगतो? म्हणजे त्याचा संन्यास पूर्ण झाला असा नियम असतो. आता पुन्हा विठ्ठलपंतांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की मला काशीची यात्रा करायची. मी तीर्थयात्रा करून आलो पण मला काशीला यात्रेकरता जायचं. आता आईवडील वृद्ध होते, त्यांची सेवा तगणी करण्याकरिता आणि आपली पत्नी आहे म्हणजे रुक्माई तिथेच आहे म्हणून त्या रुक्माईला सांगितलं माझ्या आईवडिलांची तू सेवा कर, मी काशीची यात्रा अशा पद्धतीने करून येतो. ते काशीची यात्रा करण्याकरिता गेले. इकडं गोविंदपंत आणि मीराबाई यांचं बरंचसं वय झालेलं होतं. त्या दोघांनी पण अशा पद्धतीने वृद्धापकाळामुळे विठ्ठलपंत घरी नसतानाच आपलं शरीर सोडलं. त्यांचं त्यांनी देहावसान झालं. विठ्ठलपंतांना कोणाकडून अशा पद्धतीने ती बातमी कळाली. ती कळाल्यानंतर त्यांनी आईवडिलांची उत्तरक्रिया करणं फार महत्त्वाची गोष्ट असते. इथं अंत्यसंस्कार झाले पण उत्तरक्रिया म्हणजे पिंडदान आदी करून म्हणून काशी क्षेत्रामध्ये विठ्ठलपंतांनी त्यांच्याकरिता पिंडदान वगैरे केलं आणि आपे गावामध्ये त्यांनी परत आले. आपे गावात आल्यानंतर आईवडील दिसत नाहीत म्हणून फार दुःखी झाले, फार कष्टी झाले. त्यानंतर 6 वर्ष त्यांनी महाराज गृहस्थाश्रमामध्ये राहिले. तिथंच 6 वर्ष राहिले. आता काशी पाहून आले होते, काशीतलं वातावरण पाहून आले होते, तिथं अनेक महात्म्यांना भेटून आले होते, त्यांचा सत्संग त्यांना झाला होता, वृत्ती त्यांनी विरक्त झालेली होती, अंतर्मुख वृत्ती पहिल्यापासूनच होती आणि मनामध्ये वैराग्य त्यांनी महाराज उत्कट अशा पद्धतीने तयार झाले. 6 वर्ष गृहस्थाश्रमात राहिले पण ते संसारामध्ये राहावंसं वाटेना. असं झालं संसाराची चिंता नाही विठ्ठलाशी, अखंड वृत्तीशी समाधान. संसाराची चिंताच वाटत नव्हती, अखंड वृत्तीला समाधान अशा पद्धतीने होत होतं. आणि मग आपले आईवडील त्यांनी नाहीत आणि प्रपंचाची जबाबदारी आहे, प्रपंचाविषयी अनासक्ती निर्माण झालेली आहे. सारखा मनामध्ये त्यांनी विचार यायला लागला की आपण त्यांनी हे काय करत आहोत. साधू संतांना संन्याशांना आपण त्यांनी पाहून आलो, त्यांचं जीवन किती दिव्य असणारं जीवन आहे, आपलं जीवन त्यांनी असं असावं म्हणून त्यांनी महाराज काय केलं पाहिजे, आपण संन्यास घेतला पाहिजे असा विचार सारखा मनामध्ये यायला लागला. आता अजून संततीची प्राप्ती झालेली नाही
आणि संन्यास घेण्याची वृत्ती मात्र मनामध्ये त्यांनी बळावली. मग काय करू लागले, ते हळुवारपणे पत्नीला त्यांनी म्हणूच लागले की मला संन्यास घ्यावासा वाटतं. आता संन्यास घ्यावासा वाटतो, संन्यास घेण्याची इच्छा त्यांनी महाराज पत्नीच्या समोर व्यक्त केली. कोण्या पत्नीला असं वाटेल नवऱ्याने संन्यास व्हावं? अजून काहीच नाही, संसाराला सुरुवात नाही. आणि मग त्यांनी संन्यास घ्यायचा असा विचार सारखा मनामध्ये यायला लागला आणि तिच्यासमोर मांडायला लागले. तिला असं वाटलं आईवडील गेल्यामुळे कदाचित उद्विग्न झाले असतील, म्हणून यांच्या वृत्तीमध्ये पालट व्हावा याच्याकरता यांना इथं न ठेवता अलंकापुराला घेऊन जावं. म्हणून तिनं हट्ट केला आणि विठ्ठलपंतांना अशा पद्धतीने अलंकापुरात आणलं. दोघेही आळंदीला त्यांनी आले. येऊनी अलंकापुरी केला क्षेत्रवास, देवनी चित्तास समाधान, नित्य हरिकथा नाम संकीर्तन, संतांचे पूजन सर्व काळ. मग तिथून त्यांनी अलंकापुराला आले आणि अलंकापुरामध्ये येऊन त्यांनी महाराज अखंड त्यांनी भगवत भजन करू लागले. समाधान त्यांनी वाटायला लागलं. 5-6 वर्ष त्यांनी जीवनातले निघून गेले होते. गृहस्थाश्रम त्यांनी सुरू होता, पण त्याच्यामध्ये संतती मात्र झाली नव्हती. आणि 5-6 वर्ष संतती नाही झाल्यानंतर लोकांना काय होतं हे तुम्हाला माहिती आहे. एखाद्याला जर 5-6 वर्ष संतती झाली नाही, लोक फार चर्चा करतात महाराज. विनाकारण त्यांनी चर्चा असते, काही घेणं देणं नसतं. आणि आपलं त्यांनी म्हणत कष्ट आपण करायचे, सगळं काही करायचं, पण उचापती लोकांच्या करायचा असा धंदा लोकाला असतोच महाराज. म्हणून त्यांनी संतती नाही म्हणून सर्वजण म्हणतच होते. मग आता काय केलं पाहिजे? मग मनामध्ये इच्छा तर होती संन्यास घेण्याची, परत म्हणायला सुरुवात केली. हे परतचं जे विचारणं होतं ते सासरवाडीत असल्या कारणानं आता सासरेबावांच्या समोर त्यांनी विचारायचं. म्हणून अशा पद्धतीने सिद्धोपंतांच्या समोर त्यांनी रुक्माईनं सांगितलं, अहो हे सारखे मला म्हणतात मला संन्यास घ्यायचा आहे. रुक्माई सिद्धोपंतांना म्हणजे तिच्या वडिलांना म्हणते आहे की माझे पतिराज मला सारखं त्यांनी म्हणतात मला संन्यास घ्यायचा. सिद्धोपंतांनी समजावून सांगितलं, संतती वाचून न घ्यावा संन्यास, संतती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संन्यास घेऊन ऐसे सांगा ते असं सांगितले, असं धर्मशास्त्र त्यांनी सांगतं, असं मी तुम्हाला त्यांनी सांगतो. म्हणून त्यांनी महाराज धर्मशास्त्र विठ्ठलपंतांना सांगितलं. पण तरीसुद्धा त्यांनी महाराज धर्मशास्त्र सांगूनही मन ऐकत नव्हतं. आणि पुन्हा संन्यास घेण्याची प्रवृत्ती अंतकरणामध्ये निर्माण झाली, बळावली. एक दिवशी विठ्ठलपंतांनी रुक्माईचं त्यांनी शाब्दिक भांडण झालं, चकमक झाली. आणि शाब्दिक भांडण झाल्यानंतर त्यांनी वैतागलेली रुक्माई आणि वैतागून विठ्ठलपंतांना म्हणली की तुम्हाला संन्यासच घ्यायचा ना, घ्या एकदाचा संन्यास. असं त्यांनी म्हणल्याबरोबर विठ्ठलपंतांनी तोच शब्द त्यांनी धरला आणि तातडीनं घर सोडून अशा पद्धतीने निघून गेले. आणि भगवंताच्या त्यांनी चिंतनामध्ये प्रवास करत काशी क्षेत्र त्यांनी गाठलं. म्हणून काशीला अशा पद्धतीने निघून गेले. त्यांनी खोटं सांगून दीक्षा घेतली, संन्यास दीक्षा घेत असताना, संन्यास देताना तिथं विचारणा केली जाते, तुमचा परिवार कुठं आहे, परिवारामध्ये कोण कोण आहे, असं सगळं त्यांनी विचारलं जातं. जर पत्नी असेल घरी तर संन्यास तसा घेता येत नाही, आधी पत्नीची आज्ञा घ्यावी लागते. मग पत्नीची आज्ञा घेतल्यानंतर संन्यास दीक्षा प्राप्त होते. संन्यास दीक्षा प्राप्त झाल्यानंतर परत त्याच घरी जावं लागतं आणि जाऊन त्या दारामध्ये भिक्षा मागावी लागते. त्या पत्नीने त्याला भिक्षा वाढावी लागते आणि याला त्या पत्नीकडे पाहून तिला आई म्हणावं लागतं. तुमच्या लक्षात आलं मी काय सांगतो? म्हणजे त्याचा संन्यास पूर्ण झाला असा नियम असतो. पण कोणत्याच प्रकारचा स्वतःचा परिचय सांगितला नाही. मी ब्रह्मचारी असं त्यांनी सांगितलं आणि खोटं सांगून त्यांनी अशा पद्धतीने संन्यास घेतला. म्हणून त्यांनी असं त्यांच्या जीवनामध्ये घडलं. तुम्हाला आता संन्यास घेतला, मग संतती कशी काय झाली? संन्यास घेणं म्हणजे पूर्वीचं जीवन पूर्णपणे संपून जाणं. संन्यास घेणं म्हणजे पूर्वीच्या जीवनाचा मृत्यू होणं. विठ्ठलपंतांची जी जन्मपत्रिका होती त्या जन्मपत्रिकेमध्ये त्या जन्मामध्ये त्यांना पुत्र संतती होणार नव्हती. म्हणून संन्यास घेतला म्हणजे विठ्ठलपंतांचं जीवन तिथे पूर्ण झालं आणि नवीन जीवनाला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी महाराज पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये त्यांनी आले आणि मग गृहस्थाश्रमात आल्यानंतर नवीन जन्माला सुरुवात झाली आणि त्याच्यात संतती झाली असं आपण समजून घेतलं पाहिजे. हे वक्तेबाबांनी त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. म्हणून विठ्ठलपंतांनी संन्यास त्यांनी घेतला. संन्यास हा दुसरा जन्म अशा पद्धतीने झाला. मस्त झाले. त्यांनी महाराज चैतन्य असं नाव प्राप्त झालं. चैतन्य म्हणून चैतन्य म्हणून नावानं अशा पद्धतीने प्रसिद्ध झाले. भगवंताचं चिंतन त्यांनी अशा पद्धतीने करू लागले. इकडं त्यांनी महाराज ही रुक्मिणी आहे, या रुक्मिणीचा पती त्यांनी परागंधा होऊन निघून गेला. तिला फार वाईट वाटू लागलं.
तिनं प्रोषित भर्तकी व्रत धारण केलं. प्रोषित भर्तकी म्हणजे काय? जिचा पती परागंदा होऊन किंवा घरदार सोडून निघून गेला असेल किंवा दूर देशाला गेला असेल, जास्त काळ तिकडे राहणार असेल, अशा स्त्रीनं त्यांनी महाराज प्रोषित भर्तकी व्रत धारण करावं. काय व्रत असतं ते? तिनं त्यांनी महाराज सुंदर वस्त्र अलंकार धारण करू नयेत, परिधान करू नयेत, तिनं गोडधोड करून खाऊ नये, तिनं त्यांनी समारंभांमध्ये अशा पद्धतीने सहभागी होऊ नये, तिनं पतीच्या चिंतनामध्ये अशा पद्धतीने राहावं. म्हणून असं ते व्रत आहे, त्याला प्रोषित भर्तकी असं त्यांनी म्हणतात. असं व्रत तिनं त्यांनी धारण केलं आणि हे व्रत धारण करून रोज पहाटे जागे होऊन इंद्रायणीचं स्नान करून सिद्धेश्वराच्या दर्शनाला ओल्या वस्त्रानं त्यांनी जायचं. ते दर्शन घेऊन त्यांनी अशा पद्धतीनं जो सुवर्ण पिंपळ आहे त्या पिंपळाच्या रोज 108 अशा पद्धतीने प्रदक्षिणा करायच्या. त्या प्रदक्षिणा त्यांनी करायच्या आणि प्रदक्षिणा करत असताना, स्नान करताना, सिद्धेश्वराचं दर्शन घेताना तिथं त्यांनी मला सारखं मनोमन म्हणायचं, माझे पतिराज मला सोडून निघून गेलेले आहेत, ते लवकरात लवकर परत यावेत, त्यांच्याशिवाय माझं जीवन त्यांनी अपूर्ण आहे, अशी भावना तिच्या मनामध्ये निर्माण व्हावी. फार दुःखी झालेली ही रुक्माई व्याकुळ होऊन आपल्या पतीची त्यांनी वाट पाहते. सगळ्या गावामध्ये त्यांनी महाराज चर्चा सुरू झाली, रुक्माईचा पती निघून गेला, रुक्माईचा पती निघून गेला. सर्वांनाच माहीत झालं. सिद्धोपंतानं एकच मुलगी, त्यांना फार वेदना व्हायला लागल्या. एकुलते एक माझी मुलगी, फार चांगला त्यांनी ब्राह्मण म्हणून त्याच्याशी लग्न करून दिलं, हे काय मला पाहायला मिळालं. त्यानं थोडे दिवस ग्रहस्थाश्रम अशा पद्धतीने स्वीकारला आणि माझ्या मुलीला सोडून अशा पद्धतीने निघून गेला, तर माझ्या मुलीचं कसं होईल, हा सारखा एकच विचार सिद्धोपंतांच्या मनामध्ये घोळू लागला. त्यांची पत्नी त्यांनी अशा पद्धतीनं गिरजाबाई, उमाबाई यांनाही फार त्यांनी त्रास होऊ लागला. म्हणून त्यांनी सारखे विचारात, तिघेही त्यांनी महाराज विचारामध्ये गुंग आहेत, असे क्षीण झाले. रात्रंदिवस एकच विचार, जावई बापू निघून गेले, आता माझ्या मुलीचं कसं होईल, आता आपण पिकलेली पानं कधी गळून जाऊ सांगता येत नाही, माझ्या मुलीचं कसं होईल, एवढाच विचार सारखा मनामध्ये सिद्धोपंतांच्या, उमाबाईच्या त्यांनी फिरू लागला. इकडे विठ्ठलपंत त्यांनी काशीत होते, संन्यास दीक्षा झाली. त्यांच्या गुरुची नावं सांगत असताना 2-3 नावं सांगतात. एक श्रीपाद स्वामी, दुसरं नरसिंह स्वामी, तिसरं रामानंद स्वामी. एकाचेच 3 नावं आहेत महाराज. एका माणसाला किती काही नावं असू शकतात, म्हणून त्यांनी महाराज तेच आहे ते. म्हणून त्यांना आश्रम असं नाव, नरसिंह आश्रम असं नाव प्राप्त झालं होतं. जसं शंकराचार्यांच्या परंपरेमध्ये गिरी, पुरी, भारती, सरस्वती, वन, अरण्य, तीर्थ, सागर, पर्वत आणि आश्रम हे 10वं नाव आहे आश्रम. म्हणून आश्रम नावा, जसे गिरी महाराज, पुरी महाराज, सरस्वती महाराज असे नावं असतात की नाही, तसं आश्रम आपल्या सर्वांना त्यांनी कीर्तनाकरिता आपण त्यांना बोलावतो श्री अमृत आश्रम स्वामी महाराज. परमपूजनीय, आदरणीय, प्रातस्मरणीय अमृत आश्रम स्वामी महाराज. त्यांचं नाव काय? अमृत. आणि पुढे त्यांनी नाव काय लावलं होतं? आश्रम, अमृत आश्रम स्वामी महाराज, हे आश्रम नाव आहे. तसं नरसिंह आश्रम नावाचे त्यांनी श्रीगुरु विठ्ठलपंतांना त्यांनी भेटले. त्यांनी विठ्ठलपंतांचं नाव ठेवलं चैतन्य आणि त्यांना चैतन्य आश्रम असं नाव त्यांनी पुढे जाऊन प्राप्त झालं, चैतन्य आश्रम. मग त्या नरसिंह आश्रम स्वामींच्या आश्रमामध्ये चैतन्य आश्रम राहू लागला. गुरुदेवांची सेवा त्यांनी करू लागले. रामानंद म्हणा, चैतन्य आश्रम म्हणा, श्रीपाद स्वामी म्हणा, त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी अशा पद्धतीनं विठ्ठलपंत त्यांनी मस्त आहेत. त्यांनाही अतिशय सालस असणारा शिष्य भेटला होता, जो विद्वान होता. तिथं राहून अध्ययन, काशी हे त्यांनी अध्ययनाचं क्षेत्र आहे. काशी ज्ञानी पुरुषांची नगरी. विद्वान पंडित, प्रकांड पंडित जर कुठे पाहायला भेटतील तर काशी क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. पण अशी त्यांनी काशी क्षेत्रामध्ये विद्वान पंडितांमध्ये आणि विठ्ठलपंत त्यांनी राहू लागले चैतन्य आश्रम नावाने. तिथं रोज त्यांनी भगवान शंकराची उपासना होऊ लागली, रोज भगवान शंकराचं दर्शन होऊ लागलं, भगवती गंगेचं स्नान होऊ लागलं, साधू संतांची सेवा घडू लागली, जीवन कर्तार्थ झाल्यासारखं वाटलं. तिथं त्यांना जीवनाचा दिव्य आनंद प्राप्त झाला. पण इकडं रुक्माईच्या आणि सिद्धोपंत उमाबाईच्या जीवनामध्ये मात्र वादळ निर्माण झालं होतं. ते रोज उठून भगवंताला विनंती करत होते, काहीतरी उपाय कर देवा, आणि माझा जावई त्यांनी परत येऊ दे देवा, काहीतरी उपाय कर. रुक्माई म्हणत होती, माझा पती त्यांनी घरी परत येऊ दे. सिद्धेश्वर आणि विश्वनाथ काय 2 आहेत का? सिद्धेश्वर महादेव आळंदीमध्ये तो महादेवच आहे आणि काशी विश्वनाथ पण महादेवच आहे. इथं पण तोच आहे, तिथं पण तोच आहे. तिथं त्यांनी विठ्ठलपंत म्हणत होते, माझं जीवन कर्तार्थ झालं, आणि इथं हे म्हणत होते, त्यांच्या वाचून आमचं जीवन अपूर्ण राहिलं. मग काय केलं पाहिजे? ती भगवान शंकरालाच चिंता पडली आणि भगवान शंकरानं त्यांनी अशा पद्धतीनं आणि त्या नरसिंह आश्रम स्वामींच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की तुमच्या आश्रमामध्ये राहणारा जो चैतन्य आश्रम आहे, तो चैतन्य आश्रम खोटं सांगून त्यानं संन्यास घेतलेला आहे.
त्याचा परिवार इंद्रायणीच्या काठावर त्यांनी वाट पाहतोय, त्याची पत्नी त्याची वाट पाहते, असं म्हणून त्यांनी महाराज स्वप्नामध्ये अशा पद्धतीने सांगितलं, चैतन्य आश्रमासी आहे भार्या घरी, पतिव्रता माहेरी मार्गलक्षी. इथं ओवी लिहिलेली आहे. म्हणजे चैतन्य आश्रमाला घरी पत्नी आहे, ती पतिव्रता आहे आणि माहेरी राहून याची वाट पाहते आहे, तरी तुम्ही जाऊन आणावी ती इथे. म्हणून त्या नरसिंह आश्रम स्वामीला सांगितलं देवानं स्वप्नात जाऊन, तुम्ही जाण त्याला इथं घेऊन या आणि द्यावे संन्यासी हाती तेचे हाती. आणि हा जो संन्यासी आहे त्याच्या पत्नीच्या हातात त्याला देऊन टाका असं त्यांनी सांगितलं. उभयता एकत्र नांदवी दोघे, दोघांना एकत्र त्यांनी नांदायला सांगा. जव होती बालके चौघे पोटी, मग त्यांच्या पोटी 4 बालकं जन्माला येतील. भगवान शंकरानं त्यांनी महाराज नरसिंह आश्रम स्वामींच्या स्वप्नात जाऊन ही गोष्ट सांगितली. आणि सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता त्यांनी महाराज हा जो आपल्या आश्रमामध्ये राहणारा चैतन्य आश्रम आहे हा त्यांनी खोटं बोलून संन्यासी झालेला आहे. रामानंद स्वामी त्यांनी म्हणजे चैतन्य आश्रम स्वामी चमकले. त्याला विचारलं नाही विठ्ठलपंतांना काही तू कोण आहेस कसा आहेस, पण तरीसुद्धा त्यांनी महाराज काहीच न बोलता सांगितलं मला तीर्थयात्रा करण्याकरिता जायची इच्छा आहे, तुम्ही आश्रम सांभाळा. म्हणून त्यांनी महाराज ते तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने निघाले आणि अलंकापुरामध्ये अशा पद्धतीने येऊन पोहोचले. अलंकापुरात आल्यानंतर त्यांनी महाराज त्यांनी इंद्रायणीचं स्नान केलं, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. भल्या पहाटे त्यांनी दर्शन घेऊन अशा पद्धतीने पिंपळाच्या पारावर अशा पद्धतीने जाऊन बसले. रुक्माईचा रोजचा नियमच होता, तिने सुद्धा इंद्रायणीचं स्नान करावं, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं, पिंपळाच्या प्रदक्षिणा कराव्या. ती प्रदक्षिणा करण्याकरिता अशा पद्धतीने आली. आणि प्रदक्षिणा त्यांनी होत असताना प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर तिनं रामानंद स्वामींना म्हणजे चैतन्य आश्रम स्वामींना त्यांनी पाहिलं आणि नमस्कार केला. आता ती सुवासीन आहे, तिचं वय कमी आहे, ती अतिशय सालस आहे आणि अतिशय शालीनतेनं त्यांनी महाराज तिनं बांगड्यांचा आवाज करत नमस्कार केला. तो नमस्कार केल्याबरोबर त्यांनी अशा पद्धतीने चैतन्य आश्रम स्वामी त्या नरसिंह आश्रम स्वामीने त्यांनी पाहिलं आणि काहीच विचार न करता आशीर्वाद देऊन टाकला, पुत्रवती भव. हे पुत्रवती भव शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी महाराज तिच्या संयमाचा बांध सुटला आणि रुक्माई त्यांनी महाराज धाय माकडून रडू लागले. महाराज तिच्या नेत्रांमधून गळगळा अश्रुधारा व्हायला लागल्या. संन्याशाला असं वाटलं मी चांगला आशीर्वाद दिला, तरुण आहे, सुवासीन आहे, पुत्रवती भव आशीर्वाद दिला, ही रडू का लागली असेल, रडायला काय झालं असेल. विचार बाळ तू का रडतेस. तिचा हुंदका अनावर होत होता, बोलायला शब्द फुटत नव्हते, कसं सांगावं हे कळत नव्हतं. तिच्या बरोबर असणाऱ्या ज्या सुवासिनी होत्या तेव्हा सुवासिनी सांगू लागल्या महाराज ती त्यांनी अभागी आहे म्हणे. काय तिचा विवाह झाला खरा, तिचा पती त्यांनी विरक्त निघाला, तो विरक्त होऊन परागंदा होऊन अशा पद्धतीने निघून गेलेला आहे. त्यानं संन्यास घेतला म्हणतात काशीमध्ये जाऊन, असं त्याने त्या स्त्रिया सांगू लागल्या. आणि मग मात्र त्यांनी त्या नरसिंह आश्रम स्वामींना लक्षात आलं शंकरानं मला जे सांगितलंय की याची पत्नी तिथे राहते तीच आहे. तिला विचारलं कोण आहेस तू, तुझं नाव मला सांग. तिने सांगितलं माझं नाव रुक्मिणी आहे, मला तुझ्या घरी घेऊन चल स्वामी म्हणले. आणि मग अशा पद्धतीने रुक्माई फार प्रेमानं स्वामींना आपल्या घरी घेऊन गेले. त्यांनी सिद्धोपंतांबरोबर चर्चा केली आणि सगळा वृत्तांत अशा पद्धतीने कळाला. देवानं जे स्वप्नात येऊन सांगितलं होतं तोच हा परिवार आहे आणि तेच हे वाट पाहतायत. त्यांच्या अंतःकरणामध्ये केवढा अर्थ आहे हे अर्थ स्वामी महाराजांना कळालं आणि सांगितलं चिंता करू नका, आहे तुमचा जावई, तो काशीत राहतो, मी त्याची भेट घडवून देतो, तुम्ही माझ्याबरोबर चला. म्हातारे सिद्धोपंत उमाबाई एक आशेचा किरण दिसला महाराज, डोळे डबडबून आले, हृदय भरून आलं. कोणीतरी आश्रय सापडला, कोणीतरी आपल्या मनासारखं त्यांनी बोलणारा सापडला. पण फार धन्यवाद करू लागले स्वामी, जर जावयाची भेट घालून दिली, पुन्हा जर माझ्या लेकीचा संसार त्यांनी उभा राहिला तर तुमचे फार उपकार होतील, आम्हाला तिथपर्यंत घेऊन चला असं म्हणून त्यांनी महाराज परत त्यांनी प्रवास सुरू झाला. रुक्माई, सिद्धोपंत, उमाबाई आणि चैतन्य आश्रम स्वामी हे चौघेजण त्यांनी अशा पद्धतीने काशी यात्रा करण्याकरिता निघाले. भगवंताचं चिंतन करत त्यांनी काशी यात्रा पूर्ण झालेली आहे. मध्ये बरेच प्रसंग आहेत पण आता आपल्याला वेळ कमी आहे म्हणून काशी यात्रेला अशा पद्धतीने गेले. तिथं त्यांनी सिद्धोपंत उमाबाईला बाहेर अशा पद्धतीने थांबवलं रुक्माई सहित.
आणि मग चैतन्य आश्रम नरसिंह आश्रम स्वामी आश्रमामध्ये गेले. स्वामी आलेल्या सर्वांना कळालं आणि फार करड्या शब्दात त्यांनी महाराज अशा पद्धतीने हाक मारली, चैतन्य. स्वामी आले ते कळाल्यानंतर चैतन्य आश्रम स्वामी धावत आले. रोज स्वामींचं बोलणं, त्यांच्या मनामध्ये असणारा आदरभाव, प्रेमभाव आज तसा जाणवला नाही. करड्या शब्दामध्ये त्यांनी बोलत होते. आली साष्टांग प्रणिपात गुरुजींच्या समोर केला. काय आज्ञा आहे? सांगितलं काही नाही, मी यात्रा करून आलेलो आहे, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. काय बोलायचं आहे स्वामी? काय आज्ञा आहे माझ्याकरिता? सांगितलं काय नाही, तू मला तुझा परिचय सांग, पूर्वाश्रमीचा परिचय मला तुझा ऐकायचा आहे. ततमम करू लागले. आजपर्यंत मला संन्यास घेतल्यानंतर परत कधीच अशा पद्धतीने न बोललेले स्वामी आज एकाएकी तीर्थयात्रा करून आल्यानंतर माझा परिचय विचारतायत, काय झाला असेल? चैतन्य, तू खरा खरा तुझा परिचय मला सांग. काहीच त्यांनी बोलत नाही, निशब्द झाले. म्हटले, तुला तुझा परिचय सांगता येणार नाही, त्याचं कारण तो परिचय मला कळालेला आहे. प्रत्यक्ष भगवान शंकरानं स्वप्नात येऊन मला सांगितलं आहे. म्हणून मी त्यांनी तुझ्या सासूरवाडीमध्ये अशा पद्धतीने जाऊन तुझ्या पत्नीला आणि तिच्या आईवडिलांना इथपर्यंत घेऊन आलेलो आहे. तू त्यांनी पूर्वाश्रमेमध्ये असणारा वेदमातू विठ्ठल आहेस आणि खोटं बोलून तो संन्यास घेतलेला आहे. तुझी पत्नी तुझं त्यांनी चातकासारखी वाट पाहते. तुझे सासरे आणि सासू त्यांनी महाराज फार व्याकुळ झालेले आहेत. मरणप्राय वेदना त्यांना अशा पद्धतीने होत आहेत आणि एवढ्या वेदनांमध्ये त्यांना टाकून तू संन्यास घेण्याकरिता आला. तुझा संन्यास त्यांनी सफल होणं शक्य नाही, मग तुला संन्यास आश्रमामध्ये राहता येणार नाही, तुला गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा लागेल. पुन्हा असे शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी आभाळ फाटल्यासारखं झालं. व्याकुळ झाले, हृदय त्यांनी भरून आलं. काय करावं समजेना. धाडकन स्वामींच्या चरणावर त्यांनी मिठी मारली. दंडवत प्रणाम करून त्यांनी ओक्साबोक्षी रडू लागले. स्वामी, असं करू नका. जो संसार सोडून मी त्यांनी निघून आलेलो आहे, त्या संसारामध्ये मला परत लोटू नका. त्या संसारातलं वर्म मला कळालेलं आहे. तुका म्हणे, आम्हा कळले त्यांचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, हे त्यांनी मला चांगल्यापैकी माहिती आहे. मला पुन्हा त्या संसारात जाण्याची इच्छा नाही, मला पुन्हा प्रपंच करण्याची इच्छा नाही. स्वामी, मला पुन्हा पाठवू नका. पण आज स्वामी मात्र त्यांनी कडक शब्दातच बोलत होते, तुला जावं लागेल. तुझा गृहस्थाश्रम तुला त्यांनी बोलावतोय. तुझ्या घरी 4 त्यांनी भगवत अवतार होणार आहेत. तुला त्यांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा लागेल. स्वामींची आज्ञा म्हणून गृहस्थाश्रम स्वीकारायचं ठरलं. एक विधी केला. तो विधी असा आहे, एक घट घेतला. घट म्हणजे गाडगं. त्या गाडग्यामध्ये आणि तूप घातलं. त्याच्यामध्ये कणकेचा एक पुतळा तयार केला आणि तो पुतळा तयार करून त्या गाडग्यामध्ये जे तूप आहे त्या तुपामध्ये घातला. ते गाडगं बंद केलं आणि त्याच्यावर काही मंत्र म्हणून संस्कार अशा पद्धतीने गेले. याला घृतकुंभ संभव संस्कार असं म्हणतात. काय म्हणायचं? घृतकुंभ संभव असा त्याने संस्कार आहे. अशा पद्धतीचा संस्कार अशा पद्धतीने संपन्न झाला. तरुण श्री संततीहीन टाकून करीसी संन्यास ग्रहण, तरी गुरु शिष्या दोघा कारण शास्त्री दंड बोलिला. ते म्हणले, तरुण स्त्रीला घरामध्ये सोडून जर संन्यास ग्रहण तू केलं तर जो संन्यास देणार आहे त्याला पण पातक आहे आणि जो संन्यास घेतो त्याला पण पातक आहे. म्हणून दोघांना पण दंड त्यांनी दिला जातो, असं त्यांनी भक्ती विजयामध्ये महिपती महाराजांनी लिहिलेलं आहे. महाराज परत एकदा वाचतो. तरुण स्त्री संतानहीन, संततीरहित असणारी तरुण स्त्री घरामध्ये सोडून टाकून करती संन्यास ग्रहण. तिला टाकून जर संन्यास ग्रहण केला तरी गुरु शिष्य दोघा कारण शास्त्री दंड बोलिला. शास्त्रामध्ये त्यांना दंड द्यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून तुझ्यामुळं मला दंड भोगायचा नाही, तुला संन्यास दीक्षा टाकून पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा लागेल. म्हणून त्यांनी महाराज शास्त्र आज्ञा म्हणून आणि विधीपूर्वक त्यांनी महाराज हा अशा पद्धतीनं आणि सोहळा केलेला आहे. पुन्हा एकदा जसा संन्यास दीक्षेचा सोहळा होता तसा संन्यास टाकून पुन्हा एकदा गृहस्थाश्रमाचा स्वीकार करण्याचा विधी संपन्न झाला. विधिवत त्यांनी संन्यासाचे कपडे टाकून दंडकमंडलू धारण केला होता. तो दंडकमंडलूचा त्याग करून भगवी वस्त्र टाकून आणि तो संस्कार करून पुन्हा एकदा त्यांनी गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण केलं. गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. नाईलाज असतो आणि गुरु आज्ञा म्हणून त्यांनी महाराज संन्यास टाकून पुन्हा गृहस्थी झाले आणि गृहस्थी होऊन त्यांनी महाराज आपल्या सासू सासऱ्यांना नमस्कार केला. आपल्या पत्नीचा त्यांनी स्वीकार केला
आणि फार समाधान झालं. स्वामींनी त्यांची भेट घडवून दिली आणि आता काशी क्षेत्रातून पुन्हा एकदा भगवत इच्छा समजून अलंकापुराच्या दिशेने येण्याकरिता निघाले. आता आळंदीत आल्यानंतर काय सगळ्या लोकांनी स्वागत नाही केलं महाराज. ब्राह्मणांचं गाव होता, कर्मकांडी असणारे ब्राह्मण होते. सिद्धोपंत त्यांनी जावयाला परत घेऊन आले. सगळ्या लोकांना बातमी कळाली होती की त्याने संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन हा परत ग्रहस्थाश्रमामध्ये आला. सगळे लोक त्यांनी महाराज गरळ ओकायला लागले. सगळे लोक थू करू लागले महाराज. याला जर त्यांनी परत ग्रहस्थाश्रमात यायचं होतं मग संन्यासच कशाला घ्यायचा. अशा ओवे इथं लिहिलेल्या आहेत. विटविली काया नाशिला परमार्थ, वेदबाह्य अनर्थ केला त्याने, काम लोभे तरी का झाला संन्याशी. तर एवढा काम त्यांनी अंतकरणात त्याचा लोभ होता, संन्याशी कशा करता झाला. नेले पूर्वजासी अधपतना, यानं सगळे पूर्वत अधपतनाला घातले. घेऊन या पत्नी पहुडे शेजेसी, पापात्मा संन्याशी पापरूपी, म्हणत हा पतितांचा शिरोमणी, हा पाप्यांचा शिरोमणीच आहे. हा संन्यास घेऊन त्यांनी अशा पद्धतीने परत ग्रहस्थाश्रमामध्ये आला आणि सेजेला पत्नी घेऊन अशा पद्धतीने पहुडतोय. हा त्यांनी पाप कर्म करणारा त्यांनी आहे म्हणून सगळे लोक त्यांनी महाराज त्यांना नावं ठेवू लागले. फार त्यांनी वेदना होऊ लागल्या. एकतर त्यांनी दिव्य जीवन प्राप्त झालं होतं ते त्यांनी सुटलं. मनाविरुद्ध ग्रहस्थाश्रमामध्ये पदार्पण झाला दुसरा मुद्दा. आणि ग्रहस्थाश्रमात आल्यानंतर लोकांची ही त्यांनी महाराज टोचणी सुरू झाली, जाचणी सुरू झाली. सगळ्या बाजूनं दुःखमय असणारं जीवन झालं. फार वेदना होऊ लागल्या. लोकांचे जाच सहन करणं तेवढं सोपं नसतं महाराज. समाजामध्ये जगत असताना समाज फार विचित्र आहे महाराज. हेच विठ्ठलपंत जोपर्यंत त्यांनी अलंकापुरात आधी राहत होते तोपर्यंत कौतुक करत होते लोक. वाह, काय जावई त्यांनी विठ्ठल सिद्धोपंतांना मिळाला, फार चांगला जावई त्यांनी सापडला असं म्हणत होते. विद्वान आहे, पंडित आहे, असा त्यांनी महाराज सत्वशील आहे, असं सर्व लोक त्यांनी बोलत होते. तेच लोक, दुसरे लोक नाहीत महाराज. तुमचे सद्गुण जोपर्यंत लोकांना प्रिय होतात तोपर्यंत तुमची फार वाखाणणी लोक करतात. आणि एखादा दुर्गुण तुमच्या अंगामध्ये लोकांना पाहायला मिळाला आणि लोकांना जर तो भावला नाही तर तेच लोक तुमची निंदा करतात महाराज. भाड्याने लोक आणावे लागत नाहीत खर्च करून, लोक तेच असतात महाराज. ते आधी पण तेच असतात आणि नंतर पण तेच असतात. म्हणून त्यांनी महाराज लोकांकडे पाहून जर जगायचं ठरवलं हे लोक जगू देणार नाहीत महाराज. हे लोक जगू देणार नाहीत. फार महत्त्वाची गोष्ट आहे. ते त्यांनी तुम्ही जर सर्वस्व देऊन पारमार्थ करायला लागले, तुमच्या जीवनात तुम्ही कशाचाच प्रपंचाचा तिळ मात्र सुद्धा विचार केला नाही, रात्रंदिवस पारमार्थ करा. तुमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट जर त्यांनी चुकीची दिसली तर लोक फक्त तेवढीच गोष्ट घेऊन फिरतील. ते असं म्हणणार नाही त्यानं बायका पोरांचा विचार घ्यायचे, बायका पोरं काय खात असतील, याच्या बायका पोरांना काय त्यांनी प्राप्त झालं असेल, हे काय त्यांनी याचं काय सुख त्यांना मिळत असेल, यानं त्या आईबापाकरता यांच्याकरता त्यांनी काय, असा विचार क्षणभर सुद्धा लोक करणार नाही. ते जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत त्यांना विचारायला सुद्धा जाणार नाहीत की यांना काही कमी पडत आहे का महाराज, काही आहे का, गरज आहे का, असं विचारणार सुद्धा नाहीत. पण तेच लोक ज्यावेळेला त्याच्यात दुर्गुण एखादा पाहतील ना ते असे तयार होतील महाराज उफळून येण्याकरिता. फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे कशाकरता होतं माहिती आहे. तुम्ही जर खरोखर सद्भक्त असाल आणि तुमच्या अंतःकरणात जर भगवंताविषयी खरंच प्रेम असेल तर भगवान असं करतो, त्या भक्ताला आपलंसं करण्याकरिता सगळ्यात आधी या लोकांपासून लांब करतो. या लोकांवर फार विश्वास असतो महाराज आपला. आपण या लोकांवर विश्वास ठेवून असतो. फार चांगले वाटतात हे लोक, आपलेच वाटतात आपल्याला. हे जोपर्यंत आपल्याला आपले वाटतात ना तोपर्यंत देव आपला होऊ शकत नाही. माझं लिहून घ्या तुम्ही कागदावर, मी काय सांगतो. हे लोक जोपर्यंत आपल्याला आपले वाटतात ना तोपर्यंत देव आपला कधीच होऊ शकत नाही. मग तुम्ही जर ओरिजिनल भक्त असाल तर देव काय करतो, देव चमत्कार करतो. कृष्णाची कृपा म्हणजे काय, कृष्णाची कृपा जर झाली ना महाराज तर कृष्ण सगळ्या जगापासून बाजूला काढतो, फक्त आपलंच करून ठेवतो. हीच कृष्णाची कृपा आहे. हे महत्त्वाचं आहे महाराज, फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण समाज त्यांनी दूर केला पाहिजे. तुकोबारायांनी फार प्रमाणे लिहिली महाराज. ते म्हणले देव तिही बळी धरेला सायासे करून या नाश उपाधीचा. मग काय केलं म्हणे, पूर्व पक्षी धातू धिकारिले जन आणि स्वय जनार्दन त्याची झाले. धातू म्हणजे संपत्ती आणि जन म्हणजे लोक. सगळ्यात आधी दोन गोष्टी बाजूला केल्या तेव्हा देव त्यांना प्राप्त झाला. तुम्ही जोपर्यंत या दोन गोष्टी जीवनातून बाजूला करणार नाही तोपर्यंत देव तुम्हाला मिळणार नाही. पण देव काय करतो, देवाची ती खून आला ज्याचे घरा त्याच्या पडेचेरा संसाराशी. देवाची ते खून करावे तोंडाळ, अंगी वारावार करून ठेवी. तोंडाळ करून ठेवतो महाराज देव. असं तोंड टाकतात ते भक्त त्यांनी लोकांवर, त्यांना लोक नकोच असतात अशी अवस्था निर्माण होते. आणि वारावार करून ठेवी. फार संकट त्यांनी येतात, फार दुःख जीवनामध्ये येतं, फार वेदना सहन कराव्या लागतात.
एवढ्या वेदना सहन कराव्या लागतात की ते प्रपंच त्यांनी पाहिल्यानंतर वकार येते. वमन ते मनी बैसलेसे विठले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसे अशी अवस्था निर्माण होते. तो का म्हणे कटू वाटतो प्रपंच कटू वाटायला लागतो. ज्या लोकांच्या बाहेर त्यांनी पडलं की लोक काही पण बोलू लागले. नाही त्या शब्दात त्यांनी महाराज लोक ताडण करू लागले. सिद्धोपंतांनाही वाईट वाटायला लागलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. असा एक मन आहे बाजारात, घर फिरलं की वाशे पण फिरतात. असं आहे ना, घर फिरलं की वाशे फिरतात. ही मन आहे बाजारामध्ये. गावातले लोक त्रास द्यायला लागले, त्यांचा छळ करायला लागले, संन्याशी म्हणायला लागले, वाईट साईड बोलायला लागले. लोकांचा छळ त्यांनी होतोय म्हणून विठ्ठल पंतांना सिद्धोपंतांनी सुद्धा आपल्यातून दूर केलं महाराज. एकच मुलगी एकच जावई, पण लोक त्यांनी म्हणतात म्हणून अशा पद्धतीने जावयाला आणि मुलीला आपल्या घरातून बाहेर काढून दिलं. ते त्यांनी महाराज सिद्ध बेटात अशा पद्धतीने राहू लागले. मधुकरी मागून आणायची आणि दोघा पती पत्नीने अशा पद्धतीने राहायचं. बराच काळ लोटला. एवढे दिवस त्यांनी तिथं राहिले. 11 वर्ष राहिले. किती इथं लिहिले? 11 वर्ष राहिले आळंदीमध्ये. 11 वर्ष त्रास सहन करणं तेवढं सोपं नाही म्हणा. फार फार जास्त वेदना झाल्या असतील. एवढा त्रास त्यांनी सहन करा. 11 वर्षापर्यंत लोकांच्या टोचण्या सहन केल्या. कसं वाटत असेल जीवाला. आणि आता मात्र त्यांनी विचार केला इथं थांबायला नको, इथून निघून गेलं पाहिजे. मग त्या त्रासाला कंटाळून त्यांनी दोघे पती पत्नी आपेगावला आले. पुन्हा एकदा आपेगावला आले. आणि आपेगावला आल्यानंतर त्यांनी महाराज तिथं राहू लागले. तिथंही लोकांनी काय आरती ओळले असं नाही. त्यांच्यापर्यंत पण हा वृत्तांत गेलाच होता. ही बातमी वाऱ्याच्या वेगानं त्यांनी पसरतेच महाराज. चांगल्या गोष्टी लोकांना कमी कळतात. आणि एखादा जर त्यांनी महाराज असा मुद्दा असेल तर लोकांना जास्त वेगात प्रकाशित होतो. तुम्ही त्यांनी महाराज जर चांगलं लोकांच्या समोर सांगत असाल तर लोक चांगलं कमी ग्रहण करतात. आणि आता कथेमध्ये बोलता बोलता जर माझ्या तोंडातून एखादा जड शब्द गेला तर मी किती चांगलं सांगितलं हे लोकांच्या समोर सांगितलं जाणार नाही. तेवढा एकच शब्द सांगितलं जाईल, अरे ते असं मानला. तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतो ते असंच आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज ती बातमी सगळीकडे पसरलीच होती. आपेगावात तोच प्रसंग त्यांनी घडला. तिथं त्यांनी महाराज जाऊन राहू लागले.